ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी. प्रकरण 19. दंडकारण्य. नंदीग्रामात भरत अशा रीतीने सतत रामचिंतनात दिवस व्यतीत करत असता दूर अरण्यात चित्रकूट पर्वतावर राम, लक्ष्मण, सीता त्याच्या भक्तीची आणि समर्पण भावनेची प्रशंसा करत होते. त्या शांत अरण्यातील घरात ते आनंदी होते. एके दिवशी जयंत नावाच्या मूढाने रामाच्या शौर्याची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. एखाद्या मुंगीने सागराच्या खोलीचा अंदाज घेण्याचं धाडस करण्यासारखं त्याचं कृत्य मूर्खपणाचं आणि आत्मघातकी होतं. निव्वळ खोडसाळ वृत्तीने उद्युक्त झालेल्या त्याने कावळ्याचं रूप घेतलं. रामाच्या सान्निध्यात बसून निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत स्वतःला विसरलेल्या सीतेच्या जवळ जाऊन तिच्या नाजूक तळपायाला त्याने आपली तीक्ष्ण चोच मारली. जखमेतून रक्त वाहू लागलं. ते वाहणारं रक्त पाहून रामाने एक गवताचं पातं जमिनीतून उपटून त्या कावळ्यावर फेकलं. ज्याने कोणाला जखम केली नाही त्याला रामाने कधी दुखावलं नाही. पण जेव्हा जरूर असेल आणि ते अगदी अपरिहार्यच असेल तेव्हा राहूसुद्धा चंद्राला ग्रासतोच ना. तसंच रामाचंही. त्याने निष्पाप जीवाला कधीही दुखावलं नाही. पण आता रामाने फेकलेल्या त्या गवताच्या पात्याने प्रचंड अग्निशिखेचं रूप धारण केलं आणि ती आग जयंताच्या दिशेने निघाली. कावळ्याच्या रूपातील जयंत उडाला, पण त्या आगीने त्याचा पिच्छा सोडला नाही. जयंत जिथे कुठे गेला तिथे आगीने त्याचा पाठलाग केला. असहाय्य आणि घाबरलेल्या जयंताने कावळ्याचं रूप टाकून दिलं आणि आपलं मूळ रूप धारण करून त्याने रामाच्या पायाशी शरणागती घेतली आणि या संकटातून वाचवण्याची प्रार्थना केली. इंद्राला समजलं की आपला मुलगाच अपराधी आहे. मुलाच्या या औद्धत्याबद्दल आणि अनादराबद्दल त्यालाही वाईट वाटलं. जयंताने रामापुढे साष्टांग नमस्कार केला आणि दयायाचना करू लागला. तो म्हणाला, मी मूर्ख आहे. माझ्या कृत्यातील हीनता माझ्या लक्षात आली नाही. आता तुम्हीच मला या क्रोधाग्नीपासनं वाचवा. स्वतःची अशी दुरवस्था करून घेतलेल्या जयंताची रामाला दया आली. त्याने त्याचा एक डोळा निकामी केला आणि त्याला एकाक्ष व्यक्ती म्हणून जिवंत सोडून दिलं. ज्या गवताच्या पात्याने अग्न्यस्त्राचं रूप धारण केलं होतं त्याला रामाने शांत केलं आणि परत त्याचं नैसर्गिक रूप प्रदान केलं. आपण केलेल्या अत्यंत घोर अपराधाबद्दल केवळ प्रतिकात्मक शिक्षा करून सोडून दिल्याबद्दल जयंताला कृतज्ञता वाटली आणि सीता, राम आणि लक्ष्मण ज्या चित्रकूट शिखरावर वास्तव्य करत होते तिथे त्याने दीर्घकाळ जीवन व्यतीत केलं. एके दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला रामाने जयंताला त्याच्या निवासस्थानाहून दक्षिणेकडे प्रस्थान करायला सांगितलं. राम, सीता, लक्ष्मणानेही चित्रकूट सोडला आणि ते अत्री महर्षींच्या आश्रमात पोचले. ऋषींना आपल्या शिष्यांकडून त्यांच्या आश्रमाला भेट देण्याचा रामाचा मानस आहे ही बातमी आधीच समजली होती. म्हणून राम जसजसा आश्रमाच्या जवळ येऊ लागला तसं ते दूरवर जंगल वाटेने जाऊन रामाला सामोरे गेले आणि या तिघांचं त्यांनी स्वागत केलं. रामाच्या या कृपाप्रसादाने त्यांना आनंदाचं इतकं भरतं आलं. तो आनंद भावविभोर अवस्थेत त्यांच्या डोळ्यावाटे पाझरू लागला. त्यांनी म्हटलं की या भेटीने त्यांच्या जीवनाचं सर्वश्रेष्ठ उद्दिष्ट साध्य झालं आहे. त्या दिवशी खरोखर त्यांच्या तपश्चर्येला फळ आलं. त्या दिवशी संध्याकाळी अत्रीने आपल्या सर्व शिष्यांना एकत्रित केलं. त्या सभेतील अग्रस्थान रामाला देऊन उच्च स्थानावर बसवलं. मधल्या वेळात त्यांच्या सहधर्मचारिणी अनुसूयेने सीतेला काय हवं नको ते पाहून तिलाही तिथे आणलं. मग त्यांनी सर्व उपस्थितांना या प्रसंगाचं पावित्र्य, राम, सीता आणि लक्ष्मण यांचं सामर्थ्य आणि त्या तिघांच्या रूपाने साकार झालेल्या दैवी शक्ती यांचं वर्णन केलं. अनुसूयेनेही सीतेची प्रशंसा केली आणि तिला स्त्रियांची कर्तव्य सांगून कोणत्या आदर्शांना स्त्रियांनी जपलं पाहिजे ते सांगितलं. सीतेने हे सत्य सांगितलं की प्रत्येक सजीवाच्या आणि प्रत्येक प्राण्याच्या घडणीत नारीतत्व जन्मजात असतं. ती म्हणाली की जगाच्या रंगभूमीवर पुरुषी आणि बायकी भूमिका वठवल्या जात असल्या तरी त्यांचं बळ, भावना आणि प्रवृत्ती लक्षात घेतल्या तर सगळे मूलतः नारीतत्वाचे आहेत. ती म्हणाली
की तिचे स्वामी राम हे या जगात एकमेव आणि अद्वितीय पुरुष तत्वाचा अवतार आहेत. त्यांच्यामध्ये माझं तुझं, सुखदुःख या द्वंद्वाचा लवलेशसुद्धा नाही. ते मूर्तिमंत निर्भयता आहेत. ते सामर्थ्याचं साकार स्वरूप आहेत. पुरुष किंवा शाश्वत नरत्व आणि प्रकृती किंवा शाश्वत नारीत्व हे एकत्र बांधलेले आहेत. जरी प्रकृती बहुविध आणि बहुरंगी दिसत असली तरी वस्तुतः एक अभेद रूप एकत्व आहे. अशा रीतीने अत्री ऋषींची पत्नी असलेल्या अनुसयेजवळ सीतेने रामतत्वाचं सत्य प्रगट केलं. राम, सीता, लक्ष्मणाने अत्रींच्या आश्रमात अत्यंत आनंदाने काळ व्यतीत केला. धर्माचरणाच्या विविध समस्यांवर त्यांनी तेथील शिष्य परिवार आणि रहिवाशांना मौलिक उपदेश केला. त्यांचे शंका समाधान केलं. मग ऋषींचा निरोप घेऊन त्यांनी अरण्यातून मार्गक्रमण करायला सुरुवात केली. आश्रमवासियांनी त्यांना निरोप देताना दुःखाश्रू ढाळले. रामाच्या उरलेल्या वनवासाच्या काळात त्याच्याबरोबरच राहायचं असा निश्चयपूर्वक प्रयत्न करूनही त्यांना थांबावंच लागलं आणि त्यांनी आजवर अर्पण भावनेने ज्यासाठी जीवन व्यतीत केलं तेच जीवन त्यांना अंगीकारावं लागलं. असहाय्यपणे त्यांना त्यांच्या हृदयाचा स्वामी असलेल्या दिव्य प्रभूला जाताना पाहावं लागलं. भक्ष्याच्या शोधात फिरणाऱ्या हिंस्र श्वापदांच्या डरकाळ्यांनी जंगल दुमदुमून गेलं होतं. विविध रंगांचा पिसारा असलेले पक्षी मधुर स्वरात झाडांवरून गात होते. प्रत्येकाचं सौंदर्य आणि मधुरता वेगळीच होती. त्यांचा चिवचिवाट कानांना सुखद वाटत होता. असं वाटत होतं जणू त्या तिघांनी रोमांचकारक जगात प्रवेश केला आहे. भव्यतेने अवाक करणाऱ्या या प्रदेशातून जात असता एकाएकी त्यांची दृष्टी मध्यभागी सुंदर मंदिर असलेल्या एका सुंदर आश्रमावर पडली. लक्ष्मणाने पुढे होऊन येणाऱ्या झाडाझुडपांना मागे सारून रस्ता तयार केला. वाटेत लोंबणाऱ्या आणि पांथस्ताना दुखापतीचा धाक घालणाऱ्या काटेरी लता कापल्या. राम, सीता या त्याने साफ केलेल्या वाटेने सुखरूप आश्रमापर्यंत पोहोचले. जेव्हा ते आश्रमाच्या परिसरात पोहोचले तो त्याला एक सुंदर बगीचा दिसला. काळजीपूर्वक जोपासलेल्या त्या बगीचात फळाफुलांची झाडं त्यांच्या सौंदर्यात डुलत होती. पिकलेल्या रसाळ फळांच्या भाराने फांद्या वाकल्या होत्या. सीतेला हे पाहून आनंद झाला. तिला श्रमांचा विसर पडला. त्या स्वर्गीय शांत आणि आनंददायक जागेत ती स्वतःला विसरली. सभोवतालचे रोमांचकारी निसर्ग सौंदर्य न्याहाळत ती रामाच्या मागे मागे चालू लागली. तेथील रहिवाशांनी त्याला असं येताना पाहून धावतच आपल्या गुरुला ही बातमी कळवली. गुरुनेही घाईघाईने मुख्य दाराशी सामोरं जाऊन राम, सीता, लक्ष्मणाचं स्वागत केलं. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्यांचा योग्य तो आदर सत्कार करून त्यांनी आश्रमात नेलं आणि त्यांच्यापुढे थंड उत्साहवर्धक पेय, फळं, कंदमुळं दिली गेली. अतिथीनेही या आदर सत्काराचा सहर्ष स्वीकार केला. त्यांनी त्या साध्या आहाराचा स्वीकार केला. संध्याकाळी त्यांनी स्नान करून संध्यावंदन केलं. रामाने आश्रमवासियांना आदर्श आचार व्यवहारावर उपदेश केला. त्यांनी धर्मग्रंथातील गोंधळात पाडणारे आणि अर्थ लावताना त्यांना सतावणारे प्रश्न विचारायला परवानगी दिली. आश्रमवासियांनी या सुसंधीचं अत्यंत उत्साहाने स्वागत केलं. रामानेही पटण्यासारखी आणि शंका निरसन करणारी स्पष्टीकरणं अत्यंत साध्या आणि समाधानकारक भाषेत दिली. आश्रमवासियांनीही निःसंशयरित्या साक्षात स्वर्गसुखाचा अनुभव घेतला. रामाच्या सहवासात प्रत्यक्ष परमेश्वर सान्निध्याचा उच्च अनुभव घेतल्यासारखं वाटतं असं ते मोठ्या आनंदाने एकमेकांना म्हणू लागले. पहाट झाल्यावर राम, सीता, लक्ष्मणाने स्नान केलं आणि प्रातस्मरण म्हटलं. आश्रमवासियांनी खूप प्रार्थना केली तरीही त्यांनी आपलं वचन आणि संकल्पाच्या आड येऊ नये असं सांगून सर्वांचा निरोप घेतला. त्यांनी सांगितलं की कोणत्याही आश्रमात एका रात्रीपेक्षा जास्त राहायचं नाही असं त्यांनी ठरवलं आहे. त्यांनी प्रवासाला सुरुवात केल्यावर रानात चालताना एकाएकी एका प्रचंड आकाराच्या भयंकर भीतीदायक अशा विराध नावाच्या राक्षसाने धमकावत त्यांच्यावर हल्ला केला. सीतेला या पिशाच्याचं साहजिकच भय वाटलं, पण लवकरच तिने जाणलं की रामासारखा नरव्याघ्र तिच्या संरक्षणार्थ बरोबर असताना या समोर आलेल्या लंगड्या कोल्ह्याला घाबरण्याचं कारणच काय, आणि धीर धरला. त्याला कितीही आरोळ्या ठोकू दे, तिने स्वतःचं समाधान केलं.
ती रामाच्या मागे उभी राहिली आणि पुढे काय घडणार आहे ते पाहू लागली. एवढ्यात लक्ष्मणाने त्या राक्षसाला एक तीक्ष्ण बाण मारला. त्यावर अस्त्रांचा मारा करू लागला. त्या बाणांनी जेव्हा विराध घायाळ झाला तेव्हा त्याचं प्रदीप्त क्रोधाग्नीमध्ये रूपांतर झालं आणि मृत्यू आणि संहार यांचं मूर्त स्वरूप दिसणाऱ्या त्याने लक्ष्मणावर झडप घातली. त्या झटापटीत आपला बंधू फार दमला आहे असं रामाला दिसलं. त्याने आपल्या जबरदस्त धनुष्यावर चंद्राकृती बाणाचं संधान केलं आणि त्या राक्षसावर सोडला. त्या राक्षसाने भयानक त्रिशूळ फेकण्याची तयारी केली होती. त्या त्रिशूळाचे त्या बाणाने तुकडे तुकडे केले आणि राक्षसाचं मस्तकही उडवलं. त्या खाली पडलेल्या शवातून त्याच क्षणी एक दिव्याकृती बाहेर पडली. आपला दैवी स्वामी कुबेर याचा शाप ओढवून घेतल्याचा परिणाम म्हणून विराध पृथ्वीवर राक्षस होऊन जन्माला आला होता. कुबेराची सेवा करणाऱ्या गंधर्वांच्या गटातील तो एक होता. कालांतराने कुबेराला त्याची दया आली होती आणि त्याने उशाप दिला की रामाच्या धनुष्याने सुटलेल्या बाणाने त्याला मृत्यू येईल, त्या क्षणी त्याची राक्षसी कारकीर्द संपुष्टात येईल. असंही म्हटलं होतं की नंतर तो गंधर्व म्हणून कुबेरासमोर येऊ शकेल. म्हणून तो गंधर्व आपल्या मोक्षदात्याच्या पाया पडला आणि स्वतःच्या शाश्वत निवासाकडे जाण्यापूर्वी त्याने रामाची भरभरून स्तुती केली. रामाने जमिनीवर पडलेल्या त्या प्रचंड शरीराचं दफन केलं आणि या प्रकारच्या शरीराची अंत्यक्रिया धर्मशास्त्रात जशी सांगितली आहे त्याप्रमाणे विधियुक्त केले. त्याचवेळी थोडा पाऊस पडला. जणू रामाने दाखवलेल्या दयेमुळे देवांच्या डोळ्यातूनही आनंदाश्रू ओघळत होते. यानंतर रामाने शरभंग ऋषींच्या लोकप्रसिद्ध आश्रमात प्रवेश केला. तो आश्रमाजवळ पोचत असताना राक्षसराज रावणाच्या हल्ल्याने उडवलेल्या अनर्थाविषयी तपस्वी आणि साधू आपापसात बोलत होते. त्यांचं संभाषण चालू असताना मध्येच राम, सीता आणि लक्ष्मण त्यांच्यासमोर उपस्थित झाल्याबरोबर त्यांच्या भेटीच्या उद्दिष्टाची त्यांना अंधुकशी जाणीव झाली आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांचं भय लवकरच नष्ट होईल. शरभंग ऋषींनी जेव्हा रामाची दिव्य मनोहर आकृती पाहिली तेव्हा त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर जेमतेम विश्वास बसला. हे स्वप्न की आभास किंवा ध्यानाच्या वेडामुळे निर्माण झालेला विलक्षण अनुभव तर नाही ना, अशी त्यांना शंका आली. पण लवकरच त्यांना आपल्या या सुदैवाची सत्यता पटली. चिरकाळापासून अंतःकरणात जोपासलेल्या इच्छेची अशी पूर्तता होताना पाहून त्यांना परमानंदाचं भरतं आलं. त्यांच्या लक्षात आलं की सरतेशेवटी त्यांच्या तपश्चर्येचं फळ त्यांच्या उत्कंठेच्या साफल्याच्या रूपाने त्यांना मिळालं आहे. त्यांनी तिघांचं थाटाने आतिथ्य केलं. मनाचं समाधान होईपर्यंत त्यांनी रामाची स्तुती केली. रामा, ऋषींच्या मानस सरोवरात दिमाखात विहार करणारा तू दैवी हंस आहेस. आहा, आज मी माझ्या जीवनाचं ध्येय गाठलं. रामा, आध्यात्मिक साधनेचा श्रीगणेशाही मला माहीत नाही. तुला वश करून घेण्याचा एकच मार्ग मला होता आणि तो म्हणजे प्रेमाचा मार्ग. माझ्या डोळ्यांनी तुला पाहिल्यावर आता पाहण्यासारखं काही उरलं नाही आणि त्या दिवशी तू शब्द दिला आहेस की तू ऋषींच्या इच्छा पूर्ण करशील. आता त्या शब्दाला जागणं तुझं कर्तव्य आहे. माझी इच्छा अशी की माझे प्राण हा देह सोडेपर्यंत याच अत्यंत मोहक रूपात तू माझ्यासमोर उभा राहा. तुझ्यावरच माझी नजर खेळली असताना मी देहत्याग करावा एवढीच माझी इच्छा आहे. शरभंग ऋषींनी विनंती केली. काही क्षणातच चिता रचली गेली. शरभंग ऋषी त्यावर चढून बसले. त्यांच्या नजरेतून रामाला पाहत असल्याचा आनंद लपत नव्हता. अशावेळी चितेला अग्नी दिला गेला. त्यांच्या पापण्या लवल्या नाहीत. त्यांची दृष्टी जराही विचलित झाली नाही. राम, सीता, लक्ष्मणाची मूर्ती हृदयावर कोरली गेली होती आणि शरभंग ऋषींचं शरीर मूढभर राग बनलं. त्यांच्या अंतःकरणाच्या प्रशांत निळ्या पाण्यात रामाचं मेघश्यामल रूप प्रतिबिंबित झालं. तेच रूप त्यांनी शेवटपर्यंत पूजलं होतं. त्यांचा आत्मा त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या विश्वात्म्यात विलीन झाला. सुरुवातीला आश्रमवासियांना आपल्या गुरु आणि स्वामींच्या जाण्याचे दुःख झालं, पण लवकरच त्यांना मिळालेल्या दुर्मिळ आशीर्वादाची आणि सौभाग्याची त्यांना कल्पना आली. परमेश्वर प्रत्यक्ष मानवी रूपात आला होता आणि त्याने स्वरूपात त्यांना सामावून घेऊन आशीर्वाद दिला होता. आश्रमवासियांना वाटलं की त्यांनाही कृपाप्रसादात वाटा मिळाला आहे. त्यांनी विविध प्रकारे रामाची पूजा आणि प्रशंसा केली. त्याचा जयजयकार केला.
आपल्या गुरुची रक्षा त्यांनी आदरभावयुक्त कृतज्ञतेने आपल्या मस्तकी धारण केली. शरभंगाच्या आत्मदहनाच्या वार्तेने इतर आश्रमातील लोकही तेथे आले. ते रामाच्या पाया पडले आणि त्यांनी रामाच्या या दयापूर्ण कृत्याची प्रशंसा केली. ते म्हणाले, स्वामी, शरभंग खरोखरच किती भाग्यवान आहेत. या परिसरात कित्येक ऋषी राक्षसांच्या भीषण अत्याचाराला बळी पडले, पण शरभंगावर परमेश्वरानेच कृपा केली आहे. त्यांनी स्वतःचं जीवन आणि शरीर प्रत्यक्ष परमेश्वराला अर्पण केलं. देवा, या लुटारू शत्रूंपासनं आमचे रक्षण कर. या राक्षसी अत्याचारांखेरीज आमच्या आध्यात्मिक साधनेत आणि स्वतःला वळण लावण्यात आम्हाला प्रगती करू दे. आणि देवा, सरतेशेवटी ज्यासाठी आमचे हे सर्व प्रयत्न आहेत त्या तुझ्या दर्शनाने आम्हाला कृतार्थ कर. एवढ्यात सुतीक्ष्ण नावाचे ऋषी पुढे आले आणि त्यांनी रामाला प्रणाम केला. ते प्रसिद्ध अगस्त्य ऋषींचे शिष्य होते. ते अतुलनीय भक्त होते आणि त्यांचं अंतःकरण रामप्रेमाने संपृक्त झालं होतं. त्यांची अशी पक्की श्रद्धा होती की फक्त प्रेमानेच परमेश्वराला जिंकता येतं. त्यांना रामाशिवाय परमेश्वराचं दुसरं कोणतंही रूप नजरेसमोर आणता येत नव्हतं. त्यांनी रामावर आपली दृष्टी खिळवली. त्यांची पापणीही लवत नव्हती. तो क्षणार्धही त्यांना वाया घालवायचा नव्हता. रामाच्या दर्शनामुळे त्यांचं अंतःकरण भक्तीने द्रवीभूत झालं. ते म्हणाले, भगवंता, केवळ माझ्यावर कृपावर्षाव करण्यासाठी येथवर आलात? जे प्रेम तू आहेस त्या प्रेमात मला सामावून घेणार नाहीस का? या दृश्य रूपात पृथ्वीवर आल्यावर अजूनही मी निराकार परमेश्वराचंच ध्यान करावं असं तुला वाटतं का? नाही, मला हे रूप आणि हे नाव आवडतं. मला कोणताही विधी किंवा क्रिया माहीत नाही. मला फक्त इतकंच माहिती आहे की प्रेमस्वरूप असा तू प्रेमानेच प्राप्त होऊ शकतोस. तुला पाहण्याची उत्कंठा एवढीच काय ती माझी पुंजी आहे. तेच एक तप मी आचरलं आहे. मला सांग, काय हे पुरेसं नाही? जीवनमरणाच्या फेऱ्यातून वाचवणाऱ्या देवा, प्रेमाने तुझी सेवा करण्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची भक्ती श्रेष्ठ नाही, होय ना? तुझ्या गुणांचं वर्णन गाणं, त्यावर ध्यान करणं, या प्रक्रियेतून शब्दातीत आनंद व्यक्त करणं यापेक्षा दुसरी कोणती गोष्ट अधिक आनंददायक असू शकेल? आपण कुठे आहोत किंवा काय करतो आहोत याचं भान हरपून सुतीक्ष्ण नाचू लागले. त्यांच्या गालांवरून अश्रुधारा वाहू लागल्या. ते अनुभवत होते त्या आंतरिक आनंदाचा अंदाज ते करू शकले नाहीत. त्या सर्वांना ते वेडेच भासले. रामाला ऋषींच्या मनातील आर्तता समजली. त्यांनी ऋषींना जवळ घेऊन अत्यंत प्रेमाने आलिंगन दिलं. त्यांना भोवतालच्या परिसराचं भान करून देण्यासाठी राम मृदू मधुर बोलला. रामाने त्यांचे हात धरले तेव्हा महर्षी परमोच्च समाधी अवस्थेत प्रविष्ट झाले. ते अविचल आणि स्थिर अशी बाहुलीच बनले. रामाने पुन्हा त्यांना भानावर आणलं. भानावर आल्याबरोबर जमिनीवर लोटांगण घालून ते रामाच्या पाया पडले. त्यांनी आपले हात डोक्याच्या वर जोडून आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, देवा, ज्या भ्रमरूपी जंगलात माणूस भरकटतो त्या अरण्याचं दहन करणारे दावानल आपण आहात. सज्जनांच्या हृदयकमलांना सौंदर्य आणि सुगंधासह विकसित व्हायला समर्थ करणारे सूर्यमंडल आपण आहात. राक्षसरूपी हत्तींच्या कळपाचा नाश करण्यासाठी आलेले आपण नरसिंह आहात. सुखदुःखाच्या चक्रात पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या भराऱ्या मारणाऱ्या पक्षाचा माग काढून त्याचा नाश करणारे आपण गरुड आहात. देवा, आपले डोळे कमळाप्रमाणे सुंदर आहेत. माझ्या या 2 डोळ्यांनी तुमच्या तेजस्वी शरीराचं सौंदर्य पिणं मला अशक्य झालं आहे. सीतेच्या नेत्ररूपी जुळ्या पक्षांना हर्षनिर्भर करण्यासाठी शीतल प्रकाश प्रसृत करणारे चंद्र आपण आहात. ऋषींच्या प्रशांत मानस सरोवरात आनंदाने विहार करणारे स्वर्गीय हंस आपण आहात. नास्तिक आणि संशयी माणसांच्या मनात निपजणाऱ्या सर्पांची शिकार करून त्यांना ठार मारणारे गरुड आपण आहात. क्रौर्य, संभ्रम आणि संकट ही सर्व तुमचा ओझरता कटाक्ष त्यांच्यावर पडल्याने जळून जातील. त्यांनी अशा प्रकारे आणि आणखी विविध प्रकारे रामाची स्तुती केली आणि ही संधी मिळाल्यामुळे आनंद लुटला. या संधीचा फायदा घेऊन त्यांनी परमेश्वरावर दृष्टी खिळवून त्याची मूर्ती स्वतःच्या हृदयावर कोरली. त्यांना काळाचं आणि शारीरिक गरजांचं भान राहिलं नाही. रामाच्या वैभवाचं असं रसपान करताना त्यांची पापणी एकदाही लवली नाही. रामाने त्यांना काही काळ न्याहाळलं, मग खांद्यावर हात ठेवून उठवलं.
राम म्हणाला, ऋषीवर्य सुतीक्ष्ण, आपण सर्व सद्गुणांचं भांडार आहात. आपल्याला काय इच्छा असेल ते मागा, मी तुमची इच्छा पूर्ण करेन. ऋषी म्हणाले, हे दुःखितांच्या मित्रा, सीता आणि लक्ष्मणासह माझ्या अंतःकरणात तुम्ही वास करावा एवढीच इच्छा आहे. रामाने तथास्तु म्हटलं. नंतर सीता लक्ष्मणासह रामाने सुतीक्ष्ण ऋषींच्या बरोबर अगस्त्यांच्या आश्रमाकडे प्रस्थान ठेवलं. काही अंतर चालून गेल्यावर त्यांनी वाहत्या नदीचा खळखळाट ऐकला. जेव्हा आवाजाच्या दिशेने ते नदीच्या जवळ गेले तेव्हा त्यांना वाहत्या पाण्याच्या जवळच एक पर्वत दिसला. मध्यभागी त्यांना सुंदर बगीचे दिसले आणि तळ्याच्या मध्यभागी कमळ चमकावं त्याप्रमाणे सुगंधी फुलांच्या गालिच्यावर वसलेला अगस्ती ऋषींचा सुंदर आश्रम दिसला. त्या दृश्याचं यथार्थ वर्णन करायला शब्द पुरेसे पडू शकणार नाहीत. त्या चित्ताकर्षक तेजाकडे पाहत राम, सीता, लक्ष्मण काही क्षण स्तब्ध झाले. तेथील वातावरण इतकं आश्चर्यकारकरित्या आध्यात्मिक होतं. निसर्गतः एकमेकांचे शत्रू असलेले जलचर, भूचर प्राणी, पशु आणि प्रत्येक जातीचे पक्षी भय आणि शत्रुत्व सोडून एकत्र राहत होते आणि खेळत होते. त्यांना दिसलं की अनेक संन्यासी आणि तपस्वी नदी किनारी बसून ध्यानात मग्न झाले होते. आश्रम जसा जवळ आला तसं सुतीक्ष्ण आपल्या गुरूंना रामाच्या आगमनाची बातमी देण्यासाठी घाईने पुढे गेले. त्यांना प्रणाम करून सुतीक्ष्ण म्हणाले, गुरुश्रेष्ठ, दयानिधान, अयोध्येचे राजपुत्र, या विश्वाचे पालनहार आत्ताच सीता व लक्ष्मण यांच्यासह या आश्रमात प्रवेशले आहेत. ज्यांना जाणण्याचा आणि समाधी अवस्थेत पाहण्याचा आपण रात्रंदिवस भूक तहान विसरून प्रयत्न करत होतात, तो परमेश्वर प्रत्यक्ष इथे तुमच्याजवळ आला आहे. आहा, काय सौभाग्य घेऊन हा दिवस आलाय. काय हे सौभाग्य. सुतीक्ष्णांचं भान हरपलं आणि ते अपरमित परमानंदात मग्न झाले. सुतीक्ष्णांचे हे बोल ऐकताच अगस्त्य घाईने उठले आणि घाईने बाहेर आले. त्यांनी तिघांना आपल्याच दिशेने येत असताना पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रुमुक्तपणे वाहू लागले. भगवन भगवन असं आनंदाने म्हणत ते रामाच्या दिशेने धावले आणि त्यांनी रामाला हृदयाशी धरलं. रामाभोवतालची मिठी सैल करायला त्यांची इच्छा नव्हती. बेलीने वृक्षाला बिलगून उभं राहावं त्याप्रमाणे ते रामाला बिलगून उभे राहिले. राम, सीता, लक्ष्मण यांना आश्रमात नेताना अगस्त्यांचा आनंद सर्व बांध तोडून ओसंडत होता. त्यांनी तिघांनाही विश्रांतीसाठी उच्चासनावर बसवलं. श्रमपरिहारार्थ त्यांनी फळं आणि गोड कंदमुळं आणवली आणि ती तिघांच्या समोर उपहारासाठी ठेवली. मग त्यांनी त्यांच्या प्रवासाविषयी चौकशी केली. तेव्हा राम त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत होता. तेव्हा अत्यानंदामुळे डोळे मिटून अगस्त्य ते ऐकत होते. त्यांच्या गालांवरून आनंदाश्रू ओघळत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं स्मितहास्य नाचत होतं. सरते शेवटी ते म्हणाले, भगवन, आता माझी खात्री झाली आहे की माझ्यापेक्षा दुसरा कोणीही अधिक भाग्यवान नाही. भगवान नारायण स्वतः माझ्याकडे आले आहेत. तो माझ्या आश्रमात राहत आहे. काय हे सत्यच आहे ना, की हे स्वप्न आहे? नाही नाही, हे अनुभवजन्य सत्यच आहे. त्यांनी आपल्या भावनांना कृतज्ञतापूर्ण भक्तियुक्त शब्दात व्यक्त केलं. राम म्हणाला, ऋषीश्रेष्ठ, तुमच्यापासून मला काही लपवायचं नाही. आपल्याला तर चांगलंच माहिती आहे की जंगलात येण्याचा माझा उद्देश काय आहे. ऋषी आणि संन्यासी, साधकांच्या साधनेत अडथळा आणणाऱ्या राक्षसांच्या कृत्यांना मी कशा प्रकारे आळा घालू शकेन आणि दैवी कार्यात गुंतलेल्या लोकांचं रक्षण करून त्यांना मी कशा प्रकारे निर्भय बनवू शकेन, त्यावर आपण मला मार्गदर्शन करावं. मी आपल्या सल्ल्याप्रमाणे वागेन. मी आपल्या मार्गदर्शनाची वाट पाहतोय. हेमंत ऋतूतील थंडीमुळे कमळं सुकतात आणि नाश पावतात, तसा आता राक्षसांचा नाशाचा ऋतू आला आहे. रामाचे हे बोल ऐकून अगस्त्य हसले. ते म्हणाले, देवा, आपण सर्वज्ञ आहात. मला समजत नाही की मी आपल्याला त्यांचा नाश कसा करावा हे सांगण्याची गरज काय आहे. आपण माझी परीक्षा घेत आहात का माझ्यावर कृपा करत आहात ते मला समजेनासं झालं आहे. तथापि दर्शन, स्पर्शन आणि संभाषण यामुळे आपण आत्ताच माझ्यावर जी कृपा केली आहे तिच्या प्रभावामुळे मला आपल्या प्रश्नातील तथ्य समजलं आहे. ही सुद्धा आपलीच कृपा आहे, जी आपलीच निर्मिती आहे आणि जी आपल्या हातातील बाहुलं आहे. जी आपली गुलाम आहे ती माया आपल्या पायाशी लोळत आहे. आपल्या भुवईची किंचितही हालचाल झाली तर आपल्या आज्ञेप्रमाणे वागण्यासाठी ती आपल्याकडे सतत पाहत आहे.
आपण जे कौशल्य तिला बहाल केलं आहे त्यामुळे ती या पृथ्वीतलावर आणि स्वर्गात जीवांना निर्माण करते. आपली माया अजेय आहे. ती जीवांना सतत त्रास देत असते. मला असं म्हणायचं आहे की जे मायेच्या कारस्थानांच्या आहारी जातात त्यांना ती त्रास देते. हे सत्य सगळ्यांनाच माहिती आहे. माया उंबराच्या वृक्षाप्रमाणे सर्वत्र पसरत आहे. या विश्वातील ग्रहगोल मंडलं म्हणजे या वृक्षाची फळं आहेत. या विश्वातील जीव हे त्या फळातील जंतू आणि अळ्यांप्रमाणे आहेत. बाहेरून फळ कितीही सुंदर दिसत असलं तरी ते उघडल्यावर शेकडो अळ्या त्यात वळवळताना दिसतील. जे या बाह्यातकारी जगावर आणि याच्या क्षणिक संपत्तीवर आसक्त आहेत ते तुम्हाला घाबरतात, कारण कालरूपाने आपण त्यांच्या सर्व योजनांवर पाणी फिरवता. हे विश्वच मुळी तुमच्या सत्यतेवरील आभास आहे. रामा, सर्व लोक तुझी पूजा करत आहेत. एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे तू मला मार्गदर्शनासाठी विचारतोयस. सामान्य माणसांनी करावी तशी तू माझी स्तुती करतोयस, त्यामुळे मला हसू येत आहे. आता मला कशाशी कर्तव्य नाही. माझी एवढीच इच्छा आहे की तू सीता आणि लक्ष्मणासह माझ्या आश्रमात राहावंस. तेच एक वरदान मी मागत आहे. तुझ्या निर्गुण तत्वाचं चिंतन करण्यापेक्षा तुझं सगुण रूप भजनच मी पसंत करेन. त्यावर माझा विश्वास आहे आणि तेच मी शिकवतो. तोच माझा आदर्श आहे, आवडतं ध्येय आहे आणि महत्त्वाकांक्षा आहे. म्हणून हे वरदान दे. तुझ्या सेवकांना वर चढवणं आणि स्वतः जणू काही अजाण असल्याप्रमाणे, काही न कळणाऱ्या अज्ञानी माणसाप्रमाणे मागे पार्श्वभूमीवर सरकणं ही तुझी लीला आहे. पण मला चढवू नको. माझ्याकडून मार्गदर्शन मागू नकोस. माझ्या इच्छांना होकार देणं, त्यांचा स्वीकार करणं आणि तुझ्या पावलावर पाऊल ठेवून चालणं एवढंच माझं कर्तव्य आहे. हे जगतपित्या, आपल्या मायेत मला गुंतवू नकोस आणि अहंकारात भ्रमवून तुझ्या खेळाचं लक्ष बनवू नकोस. यावर राम म्हणाला, हे आदरणीय ऋषीश्रेष्ठ, हा प्रदेश आपल्याला चांगलाच माहीत आहे. म्हणून आपण मला मी कोणती जागा राहण्यासाठी निवडावी हे सांगितलं तर काय अनर्थ होईल. आपल्याकडून सगळे हिस्तर अपेक्षा करतील, हो ना? अगस्त्य म्हणाले, स्वामी, तुम्ही आज्ञाच केली आहे तिचं मी पालन करून उत्तर देतो. या जागेपासून जवळच गोदावरी नदी वाहते. कित्येक युगांपासून ती नदी भरभरून आणि मुक्त वाहते आहे. या प्रदेशाला लागूनच दंडकारण्य प्रदेश आहे. तिथे राहून तुम्ही ते स्थान पवित्र केलं तर तिथे राहणाऱ्या साधू पुरुषांना आणि ऋषींना सर्व प्रकारे समाधान आणि आनंद होईल. कारण तो जंगल प्रदेश आणि त्याचा रक्षणकर्ता राजा शापित आहे आणि त्यामुळे हा प्रदेश दूषित झाला आहे. यावर रामाने मध्येच ऋषींना विचारलं, गुरुश्रेष्ठ, ही शापाची कहाणी ऐकायला सीता उत्सुक आहे, तरी आपण आम्हाला ती सविस्तर सांगावी. रामाच्या या बोलण्याचा गर्भितार्थ अगस्तीनी जाणला आणि ते म्हणाले, या सनातन नाट्याच्या दिग्दर्शका, एकदा पंचवटी प्रदेशात दुष्काळ पडला. तिथे राहणाऱ्या सर्व साधू आणि तपस्व्यांनी गौतम ऋषींच्या आश्रमात आश्रय घेतला. जे हवं ते तपस्सामर्थ्याने ऋषींनी त्यांना पुरवलं. दुष्काळ ओसरल्यावर साधूंनी आपल्या जुन्या वसतिस्थानांवर परतण्याचं ठरवलं. पण त्यात काही ढोंगी साधूही होते. त्यांनी गौतमांचं नाव बदनाम करण्याचा कट रचला. त्यांनी मरायला टेकलेल्या गाईला आश्रमाच्या अत्यंत आकर्षक आणि हिरव्यागार भागावर चरायला घुसवलं. ती गाय एका सुंदर फुलाला खुडून खाणार एवढ्यात गौतमांनी तिला पाहिलं. त्यांनी तिला हुसकावून लावायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या पहिल्याच धक्क्याने गायीने प्राणत्याग केला. कट रचणाऱ्यांनी ताबडतोब त्यांच्यावर गोहत्येचा भयानक पापाचा आरोप केला. त्यांनी गौतमांना नीचवर्णीय आणि रानटी म्हटलं. त्या गायीचे दिवस भरले म्हणून ती मेली की धक्क्याने मेली याचा गौतमांनी शोध लावायचं ठरवलं. या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी समाधी लावली. लवकरच त्यांना हे स्पष्ट कळलं की शत्रुभावना जोपासणाऱ्या ढोंगी साधूंची ही युक्ती होती. त्यांच्या नीच प्रवृत्तीचा त्यांना तिटकारा आला. ते म्हणाले, अशा अधम प्रवृत्तीच्या माणसांनी प्रदूषित झालेलं हे अरण्य संत सज्जनांच्या प्रवेशाला अयोग्य ठरो. हा प्रदेश राक्षसी यक्षांचा संचारस्थान बनू दे. या शापाची परिपूर्ती व्हायला आणखी एक घटनाही कारणीभूत झाली. या प्रदेशाच्या दंड नावाच्या राजाने स्वतःचे गुरु भृगू यांच्या मुलीवर बलात्कार केला. भृगूने आपल्या मुलीकडून ती करुणाजनक कहाणी ऐकली आणि भयंकर संतापाच्या भरात या प्रदेशावर धुळीचा वर्षाव घडवला. म्हणून या प्रदेशात चिखलच चिखल झाला
आणि काळाच्या ओघात इथे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घनदाट जंगल उभं राहिलं. या प्रदेशाचं नाव त्या कुप्रसिद्ध राजावरून दंडकारण्य असं पडलं. रामा, रघुवंश शिरोमणी, माझी खात्री आहे की या प्रदेशात जेव्हा तू वास्तव्य करशील तेव्हा राक्षसांचा पूर्ण संहार होईल आणि ही भूमी शापमुक्त होईल. परत एकदा साधू आणि साधक इथे राहतील आणि त्यांच्या तपात प्रगती करू शकतील. या शुद्धीकरणाचा आणि सांगतेचा सगळीकडे मानवजातीला फायदा होईल. ज्या ऋषींनी शाप दिला त्यांनाही तू आनंद देशील, कारण स्वतःच्या त्या रागाच्या या परिणामामुळे त्यांनाही वाईट वाटतंय. अगस्तींनी दंडकारण्याच्या कथेचं निवेदन संपवलं तेव्हा राम म्हणाला, ठीक आहे, तसंच घडेल, मी तिथे राहीन. त्याने अगस्तींचा निरोप घेतला आणि सीता लक्ष्मणासह तो दंडकारण्याच्या दिशेने निघाला. त्याने आश्रम सोडण्याआधी अगस्ती ऋषींनी त्यांच्या तपस्सामर्थ्याने दैवी शस्त्र मिळवली होती ती आणली आणि रामाच्या हाती सोपवत म्हणाले की त्या अस्त्रांचा उपयोग करण्याची त्यांना इच्छा नाही. त्या अस्त्रांना आणि या शस्त्रांना समर्थपणे पेलू शकणारी आणि या अस्त्रशस्त्रांचा पवित्र कार्यासाठी उपयोग करू शकणारी योग्य व्यक्ती आली आहे. रामा, ते म्हणाले, तू माझं कवच आहेस, माझी शक्ती आणि माझा पराक्रम आहेस. ही शस्त्रास्त्र नाही तर तूच मला वाचवू शकशील. तुझी कृपा हेच माझं सर्वश्रेष्ठ सामर्थ्यशाली शस्त्र आहे. तू माझं आश्रयस्थान आहेस, माझा किल्ला आहेस, माझं अभेद्य कवच आहेस. सीता, राम आणि लक्ष्मणांनी दंडकारण्यात प्रवेश करताच जे वृक्ष सुकले होते त्यांच्यावर जणू हिरवे रोमांच उभे राहिल्याप्रमाणे कोवळे हिरवे सळसळणारे पानांचे झुपके डुलू लागले. बारीक दुबळ्या लतावेलींवर अचानक नवजीवन खेळू लागलं. त्या सजीव झाल्या. त्यांच्यावर सुगंधी फुलं डोलू लागली. जणू संपूर्ण अरण्याने घाईघाईने सुंदर सुंदर विविधरंगी फुलांना ठिपके असलेलं हिरवं वस्त्र परिधान केलं. त्यांनी निवासस्थान शोधायला सुरुवात केली आणि लवकरच अगस्त्य ऋषींनी सुचवलेल्या पंचवटी स्थानापाशी ते पोहोचले. तिथे त्यांनी पक्षीराज जटायूला पाहिलं. स्वर्गीय देवतांना मदत करण्याच्या मोहिमेतील तो दशरथाचा मित्र होता. रामाने त्याला दशरथाच्या निधनाची दुःखद वार्ता सांगितली आणि त्याचं सांत्वन केलं. रामाने त्याला स्वतःबद्दलची, सीता आणि लक्ष्मणाबद्दलची माहिती सांगितली आणि आपल्या इतर भावांबद्दलही सांगितलं. त्यांनी गोदावरी काठी झावळ्यांची झोपडी बांधायला सुरुवात केली. जटायू त्यांचा जिवलग मित्र झाला आणि त्याच्या करवी त्यांनी त्या प्रदेशाची इत्यंभूत माहिती मिळवली आणि अधिक स्पष्ट चित्र प्राप्त करून घेतलं. त्या रात्री तिघांनी झाडाखाली गाढ उत्साहवर्धक झोप घेतली. जय साईराम.